हॅलो. हा बोला काका. नाही पप्पा आले नाही आहेत अजून. हो मी तुमच्या शुभेच्छा नक्की सांगतो त्यांना. बाकी काय म्हणताय? हो 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 काका, मी तुमच्या शुभेच्छा नक्की पोहोचवतो पप्पांपर्यंत. ओके ओके ओके. अच्छा काका, बाय बाय बाय. रोहित, हा हे तू काय केलंस? काय? फ्रीजर मध्ये आईस्क्रीम ठेवायला मला जागा नाही का? बिअरच्या बाटल्या तू फ्रीजर मध्ये ठेवलास. नॉनसेन्स. हे बघ, पप्पांना चिल्ड बिअर आवडते म्हणून त्या बाटल्या आता फ्रीजर मध्ये ठेवल्यात. पप्पा आले की काढतो बाहेर. तू म्हणजे ना ग्रेट आहेस. म्हणून तर माझ्याशी लग्न करणार आहेस. रोहित, मला जरा बोलायचं तुझ्याशी. बोलू की नंतर? मला काम करायचे. खूप महत्वाचं आहे, प्लीज. बर बोल. आज जर्मनीहून ऑफिस मध्ये मेल आलाय. मला आणि अजून तिघांना जर्मनीला 1.5 वर्षासाठी जावं लागणार आहे. मला खरंच वाटलं नव्हतं इतकं सडनली सगळं होईल. मला 2-3 दिवसात ठरवावं लागलं. वाव, दॅट्स ग्रेट न्यूज. कॉंग्रॅट्स. कम ऑन, लेट्स सेलिब्रेट. रोहित, तुला वाईट नाही वाटलं? वाईट काय वाटायचं त्यात? उलट आनंदच झालाय. चला, 2-3 वर्ष का होईना मला कोणाबरोबर ही फ्लर्ट करता येईल. रोहित, तू वाईट आहेस. आय हेट यू. काय झालं प्रिया? खरंच तुला चालणार आहे का मी जर्मनीला गेले तर? हो सिरियसली प्रिया. हे बघ, मला असं वाटतं ना, ही ऑपॉर्च्युनिटी तू तुझ्या हातून घालवू नयेस. आणि माझ्यासाठी तर नाहीच नाही. उगाच 2-3 वर्षांनंतर तुला असं वाटतं कामा नये की मी त्यावेळेस चूक केली म्हणून. डोंट गेट इमोशनल प्रिया, यू हॅव टू गो. कम ऑन, चिअर अप. मम्मा डॅडी थोडे डिस्टर्ब आहेत आणि मम्मा म्हणते जाणारच असशील तर एंगेजमेंट करून जा. कशासाठी? मलाही असंच वाटतं. अच्छा, म्हणजे तुझ्यावर विश्वास नाहीये का माझ्यावर? तसं नाही रे, पण एक कमिटमेंट असली की बरं असतं ना. पण कमिटमेंट मोडता येतेच की प्रिया. रोहित, हा बघ ना, उद्या तू जर्मनीला गेलीस आणि तुला तिकडे दुसराच एखादा मुलगा आवडायला लागला तर, किंवा मी इथे इंडियात आहे आणि मला वेगळ्याच मुलीशी लग्न करावं असं वाटलं तर काय करणार ना? म्हणूनच म्हणते ना, आपण एंगेजमेंट करून टाकूयात. पण वाटायचं ते वाटतच राहणार ना प्रिया. रोहित प्लीज, मला नाही आवडत तुझं हे बोलणं. प्रिया, खूप राग आलाय? हा, बोलायचंही नाहीये. कुठल्या मूर्ख माणसाच्या प्रेमात पडले असं वाटतंय? हे बघ प्रिया, मी असाच आहे आणि मला वाटतं ना माणसानं नेहमी क्लिअर असावं. मी तुझ्या आवडीचं म्युझिक लावू का? मग चिअर अप प्रिया. सी, आय लव्ह यू अँड आय केअर फॉर यू. यू हॅव टू ट्रस्ट मी. आय एम प्राऊड ऑफ यू. थांब, श्वेता आली का बघून येत. ये. लेडीज आहे, खाली बसली होती. यायचं ना, आम्ही दोघं म्हणून काय झालं? बोल. अरे मी निघालेच होते, पण वाटेत समीर भेटला, मग आम्ही जिप्सीत बसलो. वाटलंच मला. अरे मला वाटलं मम्मा पप्पा आले असतील. कुठे ते? अरे समीर नाही येणार? अगं तो आला ना तर मम्मा 1 मिनिट सुद्धा इथे थांबणार नाही, निघून जाईल. का? अगं तिला समीर आवडत नाही. तिला असं वाटतं तो माझ्यासाठी सूट नाहीये म्हणून. ओ माय गॉड. मग तू मम्मा पप्पांच्या मनाविरुद्ध वगैरे जाऊन काय करणार आहेस का? छे अजिबात नाही. त्यांना दुखावून मला काहीच करायचं नाही. ते जोपर्यंत परवानगी देत नाहीत तोपर्यंत मी लग्न करणार नाही. पण मीही ठरवलंय, मी कुणा दुसऱ्याशी अजिबात लग्न करणार नाही. बरं, महिला मंडळ, तुमच्या या घरेलू गप्पा संपल्या असतील तर जरा पप्पांना फोन करून बघता का कुठपर्यंत आलेत ते? एक काम कर, तू कर, मी फ्रेश होऊन येते. श्वेता, जरा नीट वागायचं लहान बहिणीसारखं. आणि बघ, मामा आली की तिच्याशी नीट बोल. तुझ्यामुळे तिचा मूड ऑफ होतो नेहमी. हे तू सारखा सांगतोस मला, कळलं ना? फोन कर, फोन कर, फोन कर, फोन कर. हॅलो पप्पा, अहो कुठे आहात तुम्ही? किती वाट बघतोय. किती वेळात येत आहेत ते विचार. किती वेळात येत आहे? लिफ्ट मध्ये. ओके ओके. ती बियर रेडी आहे ना फ्रीजर मध्ये? सगळी तयारी झाली. मला टेन्शन आहे. वेलकम पप्पा. वेलकम पप्पा. हॅपी बर्थडे. थँक्यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वडील. या बसा. पप्पा, हे माझ्याकडून आणि हे लायब्ररीचं मेंबरशिप कार्ड. खूप वाचायचं राहून गेलंय ना तुमचं. थँक्यू बेटा. झाला का? बाजूला हो आता. पप्पा, हे आमच्या दोघांकडून हॅपी बर्थडे. अरे बापरे, थँक्यू थँक्यू. खूप छान वाटलं. अरे आपल्या माणसाने केलेल्या कौतुकाची मजा काही वेगळी. पप्पा, अजून खरं कौतुक बाकी आहे. मी तुमच्यासाठी फ्रीजर मध्ये खास
चिल्ड बियर आणून ठेवली, मी लगेच घेऊन येतो. एक मिनिट थांब, मला जरा अरे मला बोलायचंय तुमच्याशी, नंतर बोलू मी आपण. निघू का? मला उशीर होतो. तू कुठे निघालीस? थांब ना, मी येतो सोडायला घरी. हा येईल ना तुला सोडायला नेहमी सारखा. बस बस घेऊन जायचं. एनिवेज डे पप्पा. ग्रेट, पण थोडं उदास वाटत होतं. अगं 30 वर्षाच्या कंपनीत काम केलं, तिकडे तो शेवटचा दिवस. मी काय म्हणतो पप्पा, तुम्ही आणि आई काही दिवस चिल मारा ना, एका लॉंग युरोप ट्रिपला निघून जा, गार्डियन हॉलिडेज बरोबर. हा? काय कशी आयडिया बघा, सेकंड हनीमून. अरे रोहित, एनिवे मुलांनो, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. आजपर्यंत जितकं शक्य होईल तितकं सगळं चांगलं देण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे काही कमी पडू नये याची काळजी घेतली. आता आज रोहित कम्प्युटर इंजिनियर आहे, चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. तू सुद्धा MBA करून नोकरी करतेस. उद्या तुमची लग्न होती. एका चांगल्या भविष्याची सुरुवात करण्यासाठी जे जे लागतं ते सगळं आम्ही तुम्हाला दिलं. आता या पुढचं आमचं आयुष्य हे बोनस असणार. समजा यापुढे मला काही झालं. ओ पप्पा, काय बोलताय तुम्ही हे? अगं माझ्या काही कंप्लेंट्स नाही आहेत. मी खूप समाधानी आहे. खूप अभिमान वाटतो मला, इतकी गुणी मुलं आहेत याचा. मग तुम्ही असं का बोलताय? माझं बोलणं तर पुरं होऊ दे. तुमची मामा आर्थिकदृष्ट्या माझ्यावर कधीही अवलंबून नव्हती. तिने तिची बँकेची नोकरी आणि घर खूप छान सांभाळलं. पुरे आता काय आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करणार आहात तुम्ही? माझं म्हणणं इतकंच आहे की माझ्याजवळ जे काही आहे, जे काही मी आतापर्यंत कमवलंय, ते माझ्या मुलांना माहीत असावं. पुढे मागे लिगली तुम्हीच त्याचे वारसदार असणार आहात. एक मिनिट पप्पा, जर तुम्ही मला समीरशी लग्न करू देणार नसाल तर या कशातच मला इंटरेस्ट नाहीये. श्वेता, जे काही आहे ते तुमचंच आहे आणि आम्ही जे काही म्हणतोय ते तुझ्या भल्यासाठी. एक मिनिट मामा, एक तर मी तुझ्याशी जरा बोलत गप्प नाही, बस. मी पप्पांशी बोल. श्वेता बेटा, आपण या विषयावर नंतर बोलूया. माझं बोलणं अजून पुरं झालेलं नाही. मुलांनो, आपण काही कोणी टाटा बिर्ला नाही, पण माझ्याकडून जितकं शक्य होईल, झेपेल इतकी इन्व्हेस्टमेंट मी माझ्या पद्धतीने करून ठेवली. मी माझ्या ऑफिसच्या मित्रांबरोबर काही कोऑपरेटिव्ह स्कीम्समधून सांगली आणि कर्जतला काही प्लॉट्स विकत घेतले. श्वेताच्या आणि तुझ्या नावावर काही पॉलिसीज आहेत, काही FDs आहेत ज्या मॅच्युअर होतीलच. त्या प्रत्येकी 5-5 लाखाच्या आहेत. आणि हे आपलं राहतं घर. ही माझी आयुष्यभराची कमाई आहे, ज्यावर तुमच्या दोघांचा समान हक्क आहे. इतर वेगळ्या मार्गाने मी खूप पैसा कमावला असता, पण मॉरली ते मला पटलं नसतं. आयुष्यभर बॅक ऑफ द माइंड काहीतरी चुटपुट लागून राहिली असती. त्यामुळे मी इतकंच करू शकलो. पप्पा, हे सगळं तुम्ही आधी का नाही सांगितलं? मला तशी कधी गरज नाही वाटली. नो 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 पप्पा, तुम्ही खूप लेट केलं. एक काम करा पप्पा, ते सांगली आणि कर्जतचे जे प्लॉट्स आहेत ना, ते प्लॉट्स तुम्ही विकून टाका आणि मॅच्युरिटीतनं जे पैसे येतील ते सगळे पैसे मला हवेत. काय? हो, मला माझी स्वतःची कन्सल्टिंग फर्म सुरू करायची, ऑफिस सेटअप करायचं आहे ना स्वतःचं. इतकी मोठी अमाऊंट आहे आपल्याकडे आणि मला काही पत्ताच नव्हता त्याचा. नो पप्पा, तुम्ही मला ते पैसे देऊन टाका लगेच. अरे पण त्यातले अर्धे पैसे श्वेताचे. अगं पण ती नको म्हणते ना. मी इंटरेस्ट नाही असं म्हणाले, अजून हक्क सोडला नाहीये. कमॉन यार, तुम्ही सगळे असं काय करताय? हा, इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली मला आणि तुम्ही असं काय वागताय? पप्पा, तुम्हाला तरी कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हा मामा, तू प्लीज सांग ना पप्पांना, प्लीज टेल हिम. कमॉन यार, मी इतकं कळकळीनं सांगतोय तुम्हाला, तुम्ही असं काय रे? ठीक, माझ्यापेक्षा तुमची इन्व्हेस्टमेंट महत्वाची आहे का? ठीक, मग एक तर तुम्ही मला ते पैसे द्या, नाहीतर मला अमेरिकेला जावं लागेल. रोहित, मी नोकरी करत माझं फ्युचर फुकट नाही घालवू शकत. तुम्हाला जर मी तुमच्या बरोबर इथे राहावं असं वाटत असेल तर मला ते पैसे हवेत, नाहीतर मला अमेरिकेला जावं लागेल. प्रिया, प्रिया थांब. काय झालं प्रिया? हा, काय झालं? तुला वाटतं तू बरोबर केलंस? काय चुकीचं बोललो मी? हे बघ, मला पॉइंट टू पॉइंट बोलायला आवडतं. समोरच्याला कितीही वाईट वाटलं तरी मला नाही वाटत प्रिया मी काही चुकीचं बोललोय. त्यांचं जे आहे ते सगळं माझंच आहे ना. उद्या मला दुःखात बघून त्यांना बरं वाटणार आहे का? रोहित, किती प्रॅक्टिकल आहेस तू. तू नाहीयेस प्रॅक्टिकल. मला हो म्हणण्यापूर्वी माझ्या फायनान्शियल बॅकग्राऊंडचा कधी तू काहीच विचार केला नाहीस.
वडील चांगल्या कंपनीत नोकरीला आहेत, आई बँकेत काम करते, फ्लॅट आहे, प्रॉपर्टी आहे. रोहित फक्त एवढाच नाही केलं, मी माणसंही बघितली. सॉरी प्रिया, मी माझी बोलण्यात चूक झाली. सो सॉरी. प्लीज थांब जरा. मला ना तू ओळखीचाच वाटत नाहीस. असं काय बोलतेस तू प्रिया? आज जर तुझे आई बाबा तुझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट झाले असतील तर मी कोण आहे? एक डबल इन्कम एवढीच किंमत आहे का माझी? मग मी काय शोधत होते तुझ्या? सिक्युरिटी. प्लीज तू शांत हो. पण स्वतःच इनसिक्युअर असलेला माणूस मला काय सिक्युरिटी देईल? तुला ना आता खूप राग आलाय प्रिया, म्हणून तू असं मला अजून थोडा वेळ हवा. पुन्हा एकदा विचार करायला हवा. प्रिया प्लीज. प्रिया, प्रिया थांब. प्रिया. पप्पा, पप्पा मला वाटतं आपण सेंटिमेंटल न होता बोलूया, ओके? पप्पा मला वाटतं तुम्ही मला ते पैसे द्याच, कारण मला स्वतःचं ऑफिस सेटअप करायचं आहे. त्यासाठी मला पॉश जागा पाहिजे, कम्प्युटर्स पाहिजेत. बेसिक ऑफिस सेटअपसाठी मला किमान 20 ते 25 लाख रुपये खर्च आत्ता येईल असं वाटतंय. आणि आत्ता कुठल्या बँकेकडनं कर्ज घ्यायचं म्हणलं तर खूप मोठ्या प्रमाणात मला इंटरेस्ट भरावा लागेल, शिवाय मंथली हप्ता भरावा लागेल तो वेगळाच. यो प्रॉब्लेम. आणि सगळे पैसे द्या हे काय लावलंयस तू? त्यातले अर्धे पैसे माझे ते विसरलास? अच्छा, म्हणजे आता तुलाही पैसे हवेत तर? मगाशी तर म्हणत होतीस ना मला तुमचे पैसे नको आहेत. काय झालं ग? माझा तुझ्यावर विश्वास नाहीये आणि ते पैसे मम्मा पप्पांसाठी राहावेत असं मला वाटतं. ए तू उगाच त्यांना इमोशनल करू नकोस. हे बघ पप्पा अजूनही 2-3 वर्ष कन्सल्टंट म्हणून काम बघणार आहेत. ममाची नोकरी आहे बँकेत, त्यातनंही पैसे मिळतील ना. तेव्हा तिचेही पैसे मागणार आहेस ना तू? शट अप. तू तू एक शब्द बोल नकोस. अरे रोहित, तू आत निघून जा. चल चल जा इकडून. मूर्ख. ममा, ममा प्लीज तू सांग ना पप्पांना, प्लीज प्लीज टेल. ममा तुम्ही ना आयुष्यात कधी काही अँबिशनच बाळगली नाही ग. मग उंच भरारी घ्यावीशी वाटेलच कशी तुम्हाला? पण माझं तसं नाहीये मामा. तुला आठवतं मामा, तुम्हाला लहानपणी म्हणायचीस रोहित तुला खूप मोठं व्हायला पाहिजे, आयुष्यात काहीतरी करून दाखवायला पाहिजे. आज ती संधी माझ्याकडे चालून आली आहे मामा. अँड आय स्वेअर आय डोंट वॉन्ट टू मिस इट. मला माहितीये मामा